परतवाडा येथील 60 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली असता तिचा परिवार व परिसरवासियांना तसेच संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते। तसेच त्यांचे थ्रोट स्वॅब सुद्धा घेण्यात आले होते। त्या महिलेचा पती व मुलगा तसेच एक मोलकरीण सुद्धा पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान मुंबई येथून आपल्या घरी परत आलेल्या एक व्यक्ती सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात आणखी खळबळ उडाली होती। मात्र प्रशासनाने तत्परता दाखवून परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता विविध प्रयत्न केले। अशातच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना अनेक ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते। त्यांचे थ्रोट स्वॅब सुद्धा घेण्यात आले होते। आता जवळपास सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामधून उर्वरित 3 लोकांचे पुन्हा थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे। तर परतवाड्यातील तसेच काकडा येथील काही लोकांना अग्रसेन भवन व कल्याण मंडपम येथे क्वारंटाईन केलेल्यांना घरी परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे। उर्वरित 3 लोकांचीही लवकरात लवकर चाचणी अहवाल प्राप्त होणार असून जुड्या नगरीकरिता ही आनंदाची बातमी आहे। अशातच अमरावती शहराप्रमाणे P1 P2 या नियमांच्या अंतर्गत शहरातील बाजार सुद्धा उघडण्याची तयारी असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।